नमस्कार. मनाच्या श्लोकाचा 21वा श्लोक. मना वासना चुकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. अतृप्त इच्छा, लोभ, मोह यातून निर्माण होणारे विचार त्या गोष्टींभोवती किंवा त्या विषयांभोवतीच गुरफटलेले असतात. सतत त्याचाच विचार करून करून त्याची तीव्रताही वाढते. इच्छा, लोभ, मोह अनावर होऊ लागतात. त्यांचे वासनांमध्ये रूपांतर होऊ लागते. या वासना मनात रुजू लागतात. मनात अधिकाधिक दृढ होऊ लागतात. मनात घर करून बसू लागतात. त्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत मन बेचैन बनते, अस्वस्थ बनते. सतत त्याचाच ध्यास घेतला जातो. आता अशा या इच्छा, वासना जर या जन्मामध्ये पूर्ण होऊ शकल्या नाहीत तर त्याच पुढील जन्माचं कारण बनतात. पूर्व कर्मांची पूर्तता करता करता नव्यानेही कर्म होतच असतात. तेव्हा त्यांचाही हिशोब हा अटळ असतो. यातूनच जीवन मरणाच्या फेऱ्या चालू राहतात किंवा वाढूही शकतात. मोह, लोभ, वासना या मायाजालामध्ये अडकवणाऱ्या प्रमुख गोष्टी म्हणजे धन, संपत्ती, द्रव्य, प्रतिष्ठा आणि याचबरोबर आपला जीवनसाथी, आपले कुटुंबीय, आपली जीवाभावाची नाती यांच्यामध्ये आपण गुंतत जातो. त्यांच्याशिवाय आपलं कसं होईल आणि आपल्याशिवाय त्यांचं कसं होईल हे विचार आपल्या मनाला ग्रासतात, मनाला छळत राहतात. आयुष्याचा स्वतंत्रपणे विचार असा कधी केलाच जात नाही. संपत्ती आणि नातीगोती हे एकमेकांमध्ये इतके मिसळतात की त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच जाणवेनासं होतं, त्यांचं वेगळेपण जाणवेनासं होतं. गंमत पहा, आपण वयानं मोठं झाल्यावर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनावं, आपल्या पायावर उभं राहावं असं वाटायला लागतं. मग एकदा अर्थार्जन सुरू झालं की विवाहाचे विचार डोक्यात येऊ लागतात. विवाह झाल्यावर एकीकडं जोडीदाराची जबाबदारी, नव्याने सुरू झालेल्या संसाराची हौसमौज आणि दुसरीकडे वयोवृद्ध होत चाललेल्या आपल्या मातापित्यांची जबाबदारी. आणि या सगळ्यांना काही कमी पडू नये, त्या सगळ्यांच्या सुखसोयी व्यवस्थितपणे भागल्या जाव्यात एवढ्यासाठी सतत पैसा मिळवावा असं वाटायला लागतं. याच्यानंतर आपली अपत्यांच्या सुखसोयी, सोयीसुविधा, त्यांच्या गरजा, त्यांची उत्तम दर्जाची प्रगती साधण्यासाठी त्यांना कुठं कमी पडू नये म्हणून पैसा. अहो, इतकेच काय, येणाऱ्या नातवंड, पतवंड यांच्यासाठीही धन संपत्तीची व्यवस्था करून ठेवण्याचा मोह आवरता येत नाही. कुठं थांबावंसं वाटतच नाही. थांबणं जमत नाही. कल्पना करा, हे सगळं चालू असतानाच मृत्यू आला, हे आयुष्य संपलं तर या राहून गेलेल्या अपूर्ण इच्छांना पूर्णविराम कसा मिळणार? मिळतच नाही. सारखा स्वल्पविराम मिळत जातो आणि परिणामी जीवन मृत्यूच्या फेऱ्याही चालूच राहतात. पुन्हा जन्म म्हणजे पुन्हा मातेच्या उदरामध्ये गर्भावस्थेत असल्यापासून त्या नवीन जीवाच्या
पुन्हा कठीण यातना. मागच्या 20व्या श्लोकामध्ये हे आपण सविस्तर बघितलेलंच आहे. म्हणून समर्थ मनाला बजावतात, हे मना, पुन्हा पुन्हा त्याच चुका करत बसू नकोस. तेच ते मोह माया यातून सुटका साध आणि त्या ईश्वराच्या शाश्वत सत्याच्या राघवाच्या मागे धाव. त्याची स्वतःशी भेट घडव, म्हणजे तो तुला योग्य मार्गावर ठेवण्यास मदत करेल, तुला बळ देईल, तुझे आत्मबळ वाढवेल, अनेक प्रसंगात तुला योग्य दृष्टी देईल, तुझी पदोपदी काळजी घेईल. यातूनच तुझ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्या कमी होतील, संपतील आणि तुला मुक्ती प्राप्त होईल. तू या मायाजालातून मुक्त होशील. धन्यवाद.